आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। अमरावती मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या नवनीत राणा यांचा पराभव झाला आहे। येथे मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पारड्यात मतं टाकली। दरम्यान लोकसभेची निवडणूक जाहीर होण्याआधी नवनीत राणा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत होता। उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालीसाचे पाठण केले होते, तेव्हापासून त्या विशेष रूपाने चर्चेत होत्या। दरम्यान आता निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा पठणाचं आयोजन केलं आहे। नवनीत राणा पराभूत झाल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून उद्या सकाळी 10 वाजता हनुमान अमरावती शहराला लागून असलेल्या जागृत संगापूर हनुमान मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल। अमरावती महानगर प्रमुख पराग बुडधे यांनी हनुमान चालीसा पठणाचे आयोजन केले आहे। अमरावतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांचा विजय झाला, त्यांना एकूण 5,26,271 मतं मिळाली। दुसरीकडे भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना 5,65,040 मते मिळाली आहेत। राणा यांचा 19,731 मतांनी पराभव झाला आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।